नमस्कार भावांनो बहिणींनो. तर बघा आजचा ब्लॉग ना खूप विशेष ब्लॉग आहे. तर सर्वांनी कंटिन्यू बघा. आणि तुमच्या सर्वांसाठी ना आज सरप्राईज आहे. तर सरप्राईज काय आहे तुम्हाला नक्की दाखवणारच. तर चला तर भेटू आपण परत. तर सर्वांनी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. चला आता आम्ही निघालो. तर बघा मित्रांनो, आता आपण पोहोचलो अकोल्यामधील RDG कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमध्ये आपण याच्यासाठी आलो की इथं ना मराठी मोठा सेलिब्रिटी येणार आहे. मी तुम्हाला दाखवतेच कोण आलेला आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि आम्ही चाललो आता कॉलेजमध्ये आतमध्ये चाललो. आम्हाला पास मिळाली आणि पास दाखवूनच तर बघा मित्रांनो. आणि तर बघा आपण आतमध्ये आलो आता कॉलेजमध्ये. आणि माझी ताई पण आली. माझी ताई इथंच असते. ताई अकोल्यामध्ये असते. आम्ही गावात. करून जा उभी राहा. तर बघा खूप मोठा कार्यक्रम होणार आहे. आणि कार्यक्रमामध्ये सारे लोक सो देखिए गाइस, सबसे पहले मैं अपने अकोला नगरी के आराध्य दैवत श्री राज राजेश्वर जी का स्मरण करती हूँ. जैसा कि मैंने कहा था कि अपनी हॉबी अगर हमें हॉबी है तो वो हॉबी है, फिर उसे किसी का उम्र से कोई लेना देना नहीं होता, राइट. अगर हमारा शौक है तो हम वो किसी भी उम्र में पूरा कर सकते हैं. And the founder of RDG Institute of Films, Television and Dramatics. Yes, sir. दोस्तों, a very good evening to all of you. Good evening. दोस्तों, आर्ट एंड कल्चर दो ऐसी चीजें हैं जिससे हम समाज के साथ में जुड़ सकते हैं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. थैंक यू. तो कैसा का है को लेकर? हाँ, ये हुई ना बात. मुझे बहुत अच्छा लगा कि भाई इतना अकोले के सब लोग, मेरे परिवार के लोग बैठे हुए हैं. मैं बता दूं, शुरुआत में जब मैं आया था तो यहाँ पे सिर्फ 2 लोगों को जानता था. आज से 2-3 महीने पहले एक डॉक्टर अर्चना मैडम, दूसरे प्रेसिडेंट सर. लेकिन आज मैं देख रहा हूँ कि अकोला में मेरा इतना बड़ा परिवार है. भाई थोड़ा एक बार ढिसक्याव कर दो. बस एक बार जोरदार तालियां हो जाए. और आपकी तालियों की गड़गड़ाहट के बीच मैं प्रथमेश सर को बुलाना चाहूंगा. सर की नई फिल्म आ रही है. फिल्म का नाम मैं बताऊं कि आप बताएंगे? क्या नाम है? तो देखने जाएंगे ना? जाना ही पड़ेगा भैया. आपके लिए यहाँ तक आगे तो जाना तो पड़ेगा. अब जो है मैं माइक हैंड ओवर करता हूँ प्रथमेश सर को. मैं
रिक्वेस्ट करूंगा कि डिस्काउंट की पूरी टीम ऊपर आ जाए, प्लीज स्टेज पे आ जाइए। डायरेक्टर प्रीतम पाटिल सर, मेगा शिंदे जी, डोली कैरेक्टर, अहमद सर, उमेश मोहरकर सर, प्लीज आप सभी लोग स्टेज पे आ जाइए। तो देखिए भाई साहब, आपके लिए डिस्काउंट की पूरी टीम आपके घर पे आ गई। और मैं संतोष सर को भी इनवाइट करना चाहूंगा कि वो भी प्लीज स्टेज पे आ जाए। शर्मा सर आइए सर, आइए। हाँ जी, आप पूरी टीम खड़ी है, थोड़ा डिस्का हो जाए, ये हुई ना बात। तो सबसे पहले माइक आप किसको सुनना चाहते हो? किसको? नहीं भाई, जो पूरी फिल्म बनाया, जिसके दिमाग में पूरी फिल्म, पूरी मेहनत लगी, जो बैकग्राउंड होता है, तो सबसे पहले हम डायरेक्टर साहब के पास चलते हैं। सर प्लीज। गणपती बाप्पा, अरे मी विदर्भाचा आहे आणि मी सर्वांना प्राऊडनं सांगतो की मी विदर्भाचा आहे, त्यामध्ये कमालचे 13 जिल्हे आणि त्यातला सर्वात ए वर्ण म्हणजे पहिला अकोल्यावरनं चालू होणारा आपला जिल्हा आहे। आणि आपला आवाज कुठपर्यंत जायचा अंदाज आहे का आपल्याला? मी या पश्चिम महाराष्ट्राला दरवेळेस सांगतो की तुम्ही विदर्भाचा आवाज आहे का फक्त? गणपती बाप्पा, मला म्हणतात एकदा जोडा। आपला फिल्म येतोय, कुठला? अरे परत आपण कुठल्या अकोल्याचे आहोत? कुठला फिल्म येतोय? आपण बनवलेला फिल्म आहे, सिनेमामध्ये आला आहे आणि बघायला जायचंय। अकोल्यामध्ये 2 थिएटरला फिल्म लागलाय आणि याचा जोरदार प्रतिसाद चाललाय। मी जेव्हा माझं करिअर स्टार्ट केलं 2014ला, माझे लोक मला बोलायचे की हे नको करू, कारण आपल्यामध्ये असं सराउंडिंग नाही। आपल्याकडे एक तर पोरगा डॉक्टर होतो, नाही तर इंजिनियर होतो, बस उरले सुरले सर्व MPSC करतो, बरोबर? मग ज्यांच्यामध्ये आर्ट आहे त्यांनी काय करावं? का बरं ऍक्टर नाही बनावं? का बरं सिंगर नाही बनावं? का नाही करावं? त्यांचे टॅलेंट नाही आहे, आपल्या लोकांमध्ये टॅलेंट नाही आहे, कारण The director of Kishkyao movie. Come on everybody, तालियां! Nextly, I request our collaborator Nihan Mohammadkar sir to welcome our actor Prathamesh Gaurav with a bouquet. I request our president sir to welcome them with a bouquet. Clap it! Thank you so much. Thank you for your gracious presence. Nextly, I would like to welcome our principal ma'am, Dr. Charu Sheila Rumale ma'am, to welcome our beautiful actress, Megha Shinde. Clap it. So very pretty. Thank you everybody. Yes. Ahmed sir, yes. Please come. I request Nihal sir, yes, to welcome Ahmed sir with a bouquet. Come on everybody, clap it. Thank you so much. And हमारी whole team का स्वागत हो जाए, एक साथ आप सब आ जाएंगे. Yes, please come here with the bouquet. I heartily welcome our whole team of Dish Kyao. Come on, the managers, the producer, the director, and the actor and actresses. Have this.
थैंक यू। एक बार मैं चाहूंगी आप अपनी स्टाइल में ढिशक्याऊं तो बोलकर बताइए। यस, हु विल सिंग? मैं बात तो करूं। हाँ जी, कीजिए कीजिए, नाउ स्टेज इज योर्स। नाही तो लोक जाने नाही देंगे यहाँ से मुझे। तर तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, कालच 10 फेब्रुवारी होती आणि कालच आमचा सिनेमा ढिशक्याव नावाचा रिलीज झालेला आहे थिएटर्समध्ये. अकोल्याला 2 थिएटर्सला आहे. सो प्लीज तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा जा, कारण फुल ऑन मजा आहे, मस्ती आहे. माझे जसे सिनेमे असतात कॉमेडी तसेच आहेत. सो मजा येणार आहे तुम्हाला सगळ्यांना. मी एका गाण्यावर नाचणार सुद्धा आहे तुमच्यासोबत. पण त्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी टाइमपास बघितला असेल, तर टाइमपास मधला एक डायलॉग तुम्हाला ऐकून दाखवतो. अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से आमिर है आमिर. अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले. हम तेरे 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 चाहने वाले. अरे हम जिएंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले हवाने. तर 10 फेब्रुवारी नंतर एका सिनेमाची हवा असणार आहे. कुठल्या सिनेमाची? कुठल्या? जेवण आहे का याच्यानंतर, कार्यक्रमानंतर? घरी जाऊन जेवण आहे, ओरडू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. हा, आणि तुम्ही काही लोकांनी टकाटक बघितला असेल, आणि जसं प्रीतमने मला सांगितलं की माझ्या मागे पहिल्यांदा यावेळी हिरोईन लागलेली आहे. म्हणजे काहीतरी झालं बाबा आयुष्यात माझं. 2013ला माझा डेब्यू झाला होता बालक पालक मध्ये, आणि आता मला 2023ला 10 वर्ष कंप्लीट होतात मराठी इंडस्ट्रीमध्ये. सो मराठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यात ढिशक्याव नावाचा सिनेमा, आणि त्याच्यात हे सगळे असेल. टकाटक मध्ये माझ्या हिरोईनचं नाव होतं मिनी. काय नाव होतं? मिनी. आणि आता माझ्या हिरोईनचं नाव आहे सोनी. तर त्याच्यात एक डायलॉग होता, तो थोडासा चेंज करून तुम्हाला ऐकवतो. आयुष्यात 3च गोष्टी लय भारी, चहा संखारी, शनिवार सवारी, आणि सोनी आपली लय भारी. जर तुमची कोणी सोनी असेल लय भारी तर तिच्यासोबत जा, नसेल तर दुसऱ्यांच्या सोनी सोबत जा, पण जा. आणि बायको असेल तर बायको सोबतच जा, आता वाहन मार्ग आला. तर मी मेघाला विनंती करतो, ती ऍक्ट्रेस आहे या सिनेमाची, तिने 2 शब्द बोलावे. हाय हाय एव्हरीवन, मी मेघा शिंदे, आणि खूप छान वाटतं अकोल्यामध्ये येऊन. तुम्ही सगळे इतके गोड आहात, इतके गोड आहात, इतकी एनर्जी आहे तुमच्या सगळ्यांमध्ये. ह्याच्यापेक्षा जास्त एनर्जी तेव्हा होती जेव्हा हा म्हटलं की सिनेमात ह्याच्या मागे मुलगी लागली. ही किती मोठी चीटिंग आहे. तुम्हाला माहिती आहे रिअल लाईफ मध्ये असं कधीच होत नाही, हे फक्त मूवी मध्ये होतं. सो बट ठीक आहे, जोक्स पार्ट. कालच आपला मूवी रिलीज झालाय 10 फेब्रुवारीला, आणि 14 फेब्रुवारी जवळ आहे. 14 फेब्रुवारीला काय माहितीये तुम्हाला? व्हॅलेंटाईन्स डे आहे. काय बोलता? हां, ओके, परफेक्ट. व्हॅलेंटाईन्स डे आहे. सो तुमचे खरे खुरे व्हॅलेंटाईन्स तुमच्या आई बाबांसोबत हा मूवी बघायला नक्की नक्की जा. पटलं, सगळ्या आई बाबांनी टाळ्या वाजवल्यात, आणि मुलं इज लाईक अरे यार शिट. बट नो वरीज. 15 फेब्रुवारीला परत जी कोणी तुमची मित्रमैत्रीण असतील त्यांच्यासोबत पण जा. आम्ही असं अजिबात करत नाही की एकदाच मूवी बघायचा. आणि RDG इन्स्टिट्यूटचे खूप खूप थँक्यू. ॲक्च्युली जसं प्रथमेश म्हटलं, हा माझा पहिला मूवी आहे. सो ही अपॉर्च्युनिटी मिळणं खूप मोठी गोष्ट असते, जी अपॉर्च्युनिटी मला आर्ट प्लॅनेटने आणि प्रीतम सरांनी दिली.
सरांना भेटायला आलो आम्ही इथं. आणि सरांची भेट झाली, एवढी मजा येऊ असं आहे राहिली. असं आहे असं आहे म्हणजे ते लाईट चांगलं येईल. हां बोला. तर मित्रांनो बघा, सरांना भेटायला आलो आपण आणि सर आम्हाला भेटले. खूप मजा Yes. वाटली. Yes. खूप चांगलं वाटते. सर बोला सर, 2 शब्द. यांचा यूट्यूब ब्लॉगचा मला वाटतं चॅनल आहे, डान्स व्हिडिओ. डान्स व्हिडिओ असतात का? अरे वा वा, छान छान, मस्त, भेटून आनंद झाला. यांना आता मी फोटो देणार आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही वेळात Thank you, वेळ sir. काढला. Yes, चला चला. क्या बोलते? मी युट्यूबवर माझ्यासोबत एखादी सेल्फी काढते असते बघा. युट्यूबर आहेत. गडबड किती ते सध्या आम्ही अकोल्यात राहतो. अकोल्यात आम्ही माणूस ब्लॉग आपला- काढतो. मॅडमचे ते ब्लॉग पाहत असतात. पाहिला आहे ना आता घरी आहे आणि यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात. बघा. सकाळी येतील ना यार. जसे आमच्या ब्लॉगचं आमचं चॅनलचं नाव, माझं नाव शंतनू साकर्डे ब्लॉग. तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. मॅडम जेव्हा खूप मस्त असतात, आम्ही पाहतो, तुम्ही पण पहा. एक नंबर असतात जायची व्हिडिओ आणि प्रथमेश दादाचं मूवी बघायचं. आम्ही आलेलो होतो, त्यात आम्हाला मॅडम दिसले, आम्ही यांनाही भेटलो. चला टाटा, बाय बाय. भेटून चांगलं वाटलं. मस्त वाटलं भेटून. धन्यवाद. चला तर मित्रांनो, आता कार्यक्रम संपला आणि रात्रीचे 10:30 वाजले. आता आम्ही इथून घरी निघालो. घरी पोहोचण्यासाठी पण आम्हाला 1 तास तरी लागणारच. तर मित्रांनो, कार्यक्रम खूप छान झाला आणि खूप मजा आली कार्यक्रमामध्ये. तर तुम्ही पण ब्लॉग पूर्ण बघा, खूप मजा येणार. आणि एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला समोर बघितल्यावर खूपच आनंद झाला होता, खूपच खुशी झाली होती आणि एकदम चांगलं वाटलं होतं. तर नक्की तुम्ही कमेंट करा की तुम्हाला पण कार्यक्रम कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला, नक्की कमेंट करून सांगा. चला तर बाय.